तुला आता आज पंचमी असल्यामुळं फक्त साड्या आणि बांगड्या आणलेल्या आहेत. बारा बलुतेदाराला घेऊन चालणारा मराठा समाज त्यांच्या या बहिणीबद्दल जर बोलत असाल तुला तुडवणार म्हणजे ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चानं तीव्र आंदोलन करत इशारा दिलाय. नवनाथ वाघमारेंनी मराठा तरुणींबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय. दरम्यान कदीम जालना पोलीस ठाण्यात नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत असं वादग्रस्त वक्तव्य वाघमारे यांनी केलं होतं. ओबीसींच्या मंत्र्यांची गोंडस मुलं दिसली आणि पैसा बघून मराठ्यांच्या मुली ओबीसींच्या घरात घुसल्या असं अत्यंत गंभीर आणि वादग्रस्त विधान वाघमारे यांनी केलं होतं. नवनाथ वाघमारे यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. या प्रकरणी आता मराठा क्रांती मोर्चा आणि समविचारी संघटनांनी वाघमारे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. नवनाथ वाघमारेंनी आमच्या मराठा समाजाच्या मुलीसाठी लेकी बाळींसाठी लज्जास्पद वाटेल असे त्यांनी शब्द उच्चारलेले आहे आणि जाती जातीमध्ये त्यांनी तेढ निर्माण केली आहे. म्हणून आम्ही त्याच्यासाठी तक्रार दाखल केली. आमचं एकच मागणी आहे की त्याला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. नवनाथ वाघमारे यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यानुसार काही मराठा आंदोलकांनी तुमच्याकडे तक्रार केली. कुठल्या कलमान्वये हा गुन्हा दाखल केलेला आहे? आमच्याकडे एक तक्रार प्राप्त झालेली आहे. महिला भगिनी आहेत त्यांची तक्रार प्राप्त झालेली आहे. त्या तक्रारीवर आधारित गुन्हा रजिस्टर नंबर 451/26 कदीम जालना पोलीस स्टेशनला दाखल आहे. 196(1)A 352 353(2) 79 BNS या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल आहे. गुन्हा सध्या पोलीस स्टेशनला दाखल आहे. पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत. सोशल मीडियावर सातत्यानं समाजामध्ये वैर निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं प्रसारित सोशल मीडियावर महिलांच्या बाबत आपत्तीजनक आणि अपमानजनक वक्तव्य करणं असं त्याचे सोशल मीडियावर बऱ्याच अकाउंटवर इन्ग्रेडियंट्स आहेत. कमरेखालची भाषा वापरली जाते. तर आपल्याकडून अशा अकाउंट धारकांवर कारवाई करणार आहोत. तक्रार आल्यानंतर आपण कारवाई करत आहोत. आता तक्रार आली आपण गुन्हा दाखल केला. नवनाथ वाघमारे यांना अटक झाली नाही तर मराठा आंदोलक त्यांच्या पद्धतीनं धडा शिकवतील असा इशाराही यावेळी देण्यात आला. नवनाथ स्वयं घोषित ओबीसी नेता म्हणणारा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आता ह्याला स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी ह्याला तर कोणी म्हणजे भाव तर देतच नाहीये. पण आता ह्याची मजल महिलांपर्यंत चालली आहे. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्वतःचं नाव करण्यासाठी हा मूर्ख माणूस महिलांपर्यंत चाललाय. तर ह्याच्या मुसक्या आवळण्यात यावा आणि ह्याचा चोख बंदोबस्त करण्यात यावा असा आमचा महिला मराठा भगिनींकडनं त्याचा जाहीर निषेध करतो आणि ह्याचा त्वरित ह्याच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. काल नवनाथ वाघमारे त्याच्या तोंडातून जो शेण वकला याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आज पोलीस स्टेशन मध्ये आलेलो आहे. सर्वप्रथम इथं DYSP साहेब पण आले, या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब पण आहे. आम्ही यांना पहिली मागणी करणार याला ताब्यात घ्या. यांनी जर ताब्यात नाही घेतलं तर आमच्या पद्धतीनं आमच्याकडे ती यंत्रणा आहे. आमच्या ताब्यात आल्याच्या नंतर आम्ही कायद्याच्या बाहेर त्याचा बंदोबस्त करणार. या पोलीस स्टेशन मध्ये इथं आम्ही ठामपणे सांगतो. कारण अशा या साधू संतांच्या भूमीमध्ये महापुरुषांच्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि असा हा शेण वाकलेला प्राणी याला जर यांनी ताब्यात नाही घेतलं तर आम्ही आमच्या पद्धतीनं ताब्यात घेणार आणि याला कसा प्रसाद द्यायचा कायद्याच्या बाहेर तो आम्ही देणार. दोन समाजात तेढ निर्माण करणारं विधान आणि महिलांचा अवमान करणारं विधान नवनाथ वाघमारे यांनी केल्याचा गुन्हा दाखल झालाय. आता या प्रकरणात नवनाथ वाघमारे माफी मागतात का, पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात का हे पाहणं महत्वाचं आहे. जालन्याहून अनंत साळेंसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.